नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर। मित्रांनो, हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानले जाते। या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात। पुराणांनुसार माता सावित्रीने आपल्या बुद्धी, श्रद्धा आणि पतिव्रतेच्या बळावर यमराजांकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते। म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी केलेल्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। पण मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो। त्यामुळे जर महिलांनी आपल्या राशीनुसार काही विशेष उपाय केले तर त्याचे शुभ फळ अनेक पटींनी वाढते असे मानले जाते। चला तर मग जाणून घेऊया 12 राशींसाठी खास वटपौर्णिमा उपाय। मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे। या राशीच्या महिलांनी वडाच्या झाडाला लाल फुले अर्पण करावीत। तसेच ओम मंगलाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा। यामुळे वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतो आणि पती पत्नीमधील प्रेम वाढते। वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे। या राशीच्या महिलांनी देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावावा आणि खीर किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा। असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक भरभराट होते। मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे। या राशीच्या महिलांनी हिरव्या रंगाची फळे किंवा मूग दान करावे। तसेच गणपती बाप्पाचे स्मरण करावे। यामुळे घरातील वाद कमी होतात आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते। कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे। या राशीच्या महिलांनी चांदीचे नाणे किंवा दूध अर्पण करावे। चंद्रदेवाचे स्मरण करून ओम सोमय नमः मंत्राचा जप करावा। यामुळे मानसिक शांती आणि कौटुंबिक सुख वाढते। सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे। या राशीच्या महिलांनी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे। तसेच गुळ आणि गहू दान करावे। यामुळे मान सन्मान आणि यश प्राप्त होते। कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे। या राशीच्या महिलांनी गरीब महिलांना बांगड्या, कुंकू किंवा साडीचे दान करावे। यामुळे सौभाग्य वृद्धिंगत होते। तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे। या राशीच्या महिलांनी पांढरी फुले अर्पण करून लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी। यामुळे धनप्राप्तीचे मार्ग खुलतात। वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे। या राशीच्या महिलांनी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पठण करावे। यामुळे संकटांपासून संरक्षण मिळते। धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे। या राशीच्या महिलांनी पिवळी फळे किंवा हरभरा डाळ दान करावी। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। मकर राशीचा स्वामी शनी आहे। या राशीच्या महिलांनी काळे तीळ दान करून शनिदेवाचे स्मरण करावे। यामुळे अडथळे दूर होतात। कुंभ राशीचाही स्वामी शनी आहे। या राशीच्या महिलांनी पाणपोईत किंवा गरजूंना पाणी दान करावे। यामुळे पुण्य लाभते आणि कौटुंबिक सुख वाढते। मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे। या राशीच्या महिलांनी भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा। यामुळे सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते। वटपौर्णिमेला करावयाचे विशेष उपाय। वडाच्या झाडाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात। पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी। गरजूंना अन्नदान करावे। घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा। सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेचे श्रवण करावे। या दिवशी या चुका करू नका। कोणाचाही अपमान करू नका। खोटे बोलणे टाळा। घरात वादविवाद करू नका। अन्न वाया घालवू नका। पूजेमध्ये घाई करू नका। मित्रांनो, वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर श्रद्धा, प्रेम, विश्वास आणि पती पत्नीच्या नात्यातील अटूट बंध यांचे प्रतीक आहे। यंदा वटपौर्णिमेला आपल्या राशीनुसार सांगितलेला उपाय नक्की करा आणि माता सावित्री तसेच भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करा। तुमची रास कोणती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।